याचबरोबर दुसरी एक मला रात्री अशी वार्ता कळाली की माझ्याजवळ येऊन बसतात काही जण, माझा फोटो काढतात आणि कुठल्या तरी मतदारसंघात जात आहेत आणि तिथं जाऊन सांगतात जरांगे पाटलांनी आमच्याकडं निरोप पाठविला, आदेश पाठविला, अमक्या अमक्याला मतदान करा. हे सगळं खोटं आहे. मी सरळ सांगतो माझ्या मायबाप मराठ्यांना की सगळा महाराष्ट्रच माझा समर्थक आहे, कारण मी त्यांचा मुलगा आहे. कोणी ना कोणीचं तरी काम करतंय, ती त्याच्या वैयक्तिक भूमिकेवर करते. जसं की मी सांगितलं इकडून की तुम्हाला ज्याचं काम करायचं त्याचं करा, ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणा त्याला आणा, त्या पद्धतीनं आपण आपल्या पद्धतीनं करतायत. पण ती भाग वेगळा आहे, कारण मीच सांगितलं की तुम्ही कोणाचं करा, ते कोणाच तरी करणार आहेत, कोणाच तरी करावंच लागणार आहे, कोणाला तरी मतदान त्यांना करावं लागणार आहे. तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आणा, या भूमिकेवरती मी आजही ठाम आहे. आणि त्या दिवशी पत्रकार परिषदेसुद्धा ठाम होतं. फक्त विशेष याच्यात एक असं झालं की कुणीतरी माझ्या जवळचा म्हणून चाललं आहे, कुणीतरी माझ्या जवळचं म्हणून चाललं आहे आणि तिकडं जाऊन सांगता येते की मी असं केलं, त्याचं असं टिंगरावर सटके द्या ना, आता जर आलं तर डबल काय याचं जवळचं आणि फेवळचं. मी कोणालाही राज्यात टीम पाठवलेली नाही, कोणत्याच मतदारसंघात मी कोणालाच जा म्हणलेलो नाही. हे परस्पर काही जवळ येऊन फोटो काढतात आणि तिकडं जाऊन दाखवी देत की मग मला जरांगे पाटलांना पाठवले आदेश आहे. पण काही काही पोरं ते करायलेत, इकडं कोणत्या जिल्ह्यांनी फिरायला लागलेत आणि ते सांगायलेत आम्हाला पाटलांनी पाठवले, अमक्या अमक्याला मतदान करा किंवा अमक्या अमक्याला करू नका. तशी राज्यात एकही टीम मी पाठवलेली नाही आणि पाठवणार सुद्धा नाही. माझ्या जवळचा असो नाही तर लांबचा असो. बहुतेक त्याला कोणी काही पैसे चिरीमिरी दिली असेल तर पळत असेल कुत्र्यासारखं. मराठ्यांच्या जीवावर पैदाशी काही काही मोठ्या व्हायचं बघतात, काही काही पैदाशी तशासुद्धा आहेत. माझं नाव विनाकारण माझ्या समाजासाठी मी काम करतो, बदनाम करायसाठी सुद्धा काही जण करत असतील की आम्हाला पाठवलं आहे अमकं केलं आहे. जे जे तुमच्याकडे आलेत तसा निरोप घेऊन की मी पाठवलं म्हणून त्यांना पुन्हा एकदा माघारी बोलून घ्या. त्यांना पैसे दिले असले तुमचे पैसे घ्या, हां, आणि 2-2 लावा त्यांना.